सर्वांना क्रांतिकारक जय भीम। आजच्या या बहुजन संघटक पेजवरील फेसबुक लाईव्ह मध्ये मी स्नेहा गायकवाड तुम्हा सगळ्यांचं एका वेगळ्या सत्रामध्ये स्वागत करते। कारण आजचा दिवस हा तितकाच महत्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि आजच्या दिवशी मी तुमच्याशी खास माता रमाई जयंती या निमित्तानं वेगवेगळे रमाईचे पैलू घेऊन बोलण्यासाठी आज तुमच्या समोर आहे। खरं तर बलभीम तरकसे यांच्या कवितेच्या ओळीनं सुरुवात करावीशी वाटते। तुझ्या विचारानं गाडलेला माणूस जागा झाला पेटून उठला, अग्निज्वाला होऊन जगाच्या इतिहासात नाव नोंदवलंस, शस्त्रहीन क्रांती करून लेखणीच्या बळानं। असं ज्यांच्यामुळे आज शक्य झालं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई, ज्यांनी त्यांना साथ दिली। म्हणजे हातात काठी घेऊन गुरामागं धावणारा आणि अंधारात चाचपडणारा आता जागा झालाय आणि हातात लेखणी घेऊन शब्द शोधू लागलेत क्रांतीचे। असं ज्या पद्धतीनं आता तरुणांची दिशा ज्यांच्यामुळे बदलली, असे फुले शाहू आंबेडकर विचारधाराचे आपण सगळेच समविचारी आणि काही प्रमाणात आपले विचार जरी नाही जुळले तरी सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जयंती ते पुण्यतिथी या दरम्यान न राहता एक विचारांचा वारसा घेऊन ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं चळवळीची भूमिका मांडतो आणि कार्य करतो प्रत्यक्ष, अशा सगळेच आज ऐकणारे माझे श्रोते या सगळ्यांना प्रथमतः जय भीम करते आणि माता रमाईंना वंदन करते। खरं तर मायेचं हृदय पिळवटून टाकायची वेळ आली आहे आणि पटकन त्यातले काही कप्पे जर उलगडून घेतले तर ते अश्रू कवेत घ्यावेसे वाटतात। कधीतरी चिमणीला तेल नाही मग 2 आण्याचं मागवलं, फोडणीला तेल नाही ते 4 आण्याचं मागवलं आणि कधी तर भाजीच नाही मग चटणीवर भागवलं। असं ज्या मायेनं स्वतः उपाशी राहून स्वतः कष्टात राहून तुम्हा आम्हा सगळ्यांसाठी आज सुख दिलं आणि आज ज्यांच्यामुळे आज आपण आज उभे आहोत, अशा माईला आणि आपली जशी स्वतःची आई आहे त्याचप्रमाणे सगळ्या जगाची आई म्हणून आपण ज्यांच्याकडे आदरानं पाहतो, अशा माता रमाईंबद्दल अनेक जण बोलतायत। मी गेली 2-3 दिवस आणि ती सिरीज सगळी बघतीये। या सगळ्यातनं माता रमाईंचा जन्म, त्यांची पार्श्वभूमी ही बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे याची मला जाणीव आहे आणि ती माहिती जरी असली तरी सुद्धा एक वेगवेगळ्या पद्धतीनं माता रमाई आपल्याला समजली पाहिजे। म्हणजे बऱ्याचदा त्यागमूर्ती रमाई ही आपण समजून घेतलेली एवढ्या वर्ष दिसते, पण त्याचबरोबर लढणारी, करारी, स्वाभिमानी रमाई ही सुद्धा आम्हाला समजली पाहिजे असं मला आत्ताच्या काळात वाटतं। त्याचं कारण असं आहे की रमाईंचा जन्म आणि पार्श्वभूमी माहितीये तरी सुद्धा एक रॅपिडली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते। दाभोळजवळचं वणन नावाचं गाव आणि भिक्खू धोत्रे आणि रुक्मिणी, म्हणजे भिक्खू धोत्रे यांची मुलगी रमाईना मोठी बहीण अक्काचं ती लहान वयातच असताना त्या कालखंडात विवाह होतो। पण त्या कालखंडामध्ये अक्काची जर आपण माहिती पाहिली तर रमाईंच्या मोठ्या बहिणीच्या वेळेस बालविवाह पद्धत होती, मात्र हुंडा पद्धत नव्हती। हे रमाई त्यांच्या बोलण्यामध्ये वारंवार सांगतात। रमाईंना छोटा भाऊ होता आणि छोट्या भावाच्या जन्मानंतर मात्र रमाईंच्या आईची तब्येत ही फार खालावायची। रमाईंचं हे उदाहरण सांगत असताना बालपणाचे त्यांचे संस्कार त्यांच्या आईनं केलेले हे सुद्धा फार महत्वाचे आहेत। म्हणजे बऱ्याचदा आपल्या सगळ्यांना वाटतं की एखादी स्त्री पुढे खूप मोठी होते आणि तिचं नाव वलय होतं, पण त्याचबरोबर प्रत्येक पावलोपावली घडणाऱ्या घटनांवरून, घडणाऱ्या प्रसंगातून काय वेगळा संस्कार त्यांच्यावर केला जातो आणि होतो हे सुद्धा समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। याचं उदाहरण सांगते। रमाई लहान होत्या आणि लहान असताना शेजारच्यांनी त्यांना मदत मागितली। मदत मागितल्यानंतर रमाई उठल्या आणि मदतीला गेल्या। शेजारच्यांनी मदत केल्यानंतर रमाईना पैसे दिले। ती पैशाची त्या कालखंडातली नोट, म्हणजे साधारण एक 9 वर्षाच्या आतच रमाई असतील, खूप लहान होत्या आणि ती पैशाची नोट घेऊन रमाई धावत आल्या आणि आपल्या आईला दाखवायला लागल्या। आता भावाच्या जन्मानंतर मी आत्ताच सांगितलं रमाईंच्या आईची तब्येत खालावलेली होती, त्यामुळे त्या अतिशय आजारी, खचलेल्या अवस्थेत अशा अंथरुणाला खिळून होत्या। अशात रमाई धावत आनंद गगनाला असा टेकलेला आहे की माझ्या हातात काहीतरी पैसे आहेत आणि त्या दाखवत आईला आल्या। आईला मात्र कळेना की रमाई एवढ्या का आनंदात आहेत। आईनं विचारलं कारण काय, तर रमाईनं सगळी हकीकत सांगितली की मी शेजारच्यांना मदत केली आणि त्याच्या बदल्यात मला त्यांनी हे पैसे दिलेले। हे सगळं ऐकल्यानंतर शेजारच्यांना मदत केली हे चांगलं आहे, पण त्या मदतीचा मोबदला पैसा घेतलास हे मात्र मला आवडलेलं नाही। आत्ताच्या आत्ता ते पैसे घे आणि परत दे। गरीब परिस्थिती, वडील माशाचं टोपलं उचलून कष्टाचं अवजड काम असं दापोलीच्या बंदरावर वगैरे करायचे आणि अशा परिस्थितीत घरातली परिस्थिती अतिशय बेताची होती। शिळपाकं अन्न कुठंतरी खायला मिळायचं। आई गौऱ्या बनवून त्याचं शेण आणून गौऱ्या बनवणं, विकणं वगैरे अशा सगळ्या ह्याच्यातनं शिळपाकं अन्न एवढं कष्ट केल्यानंतर, काबाड कष्टानंतर मिळायचं। अशा वाईट परिस्थितीमध्ये ते पैसे रमाईंच्या घरात किती महत्वाचे असतील, पण तरी सुद्धा रमाईंच्या आईनं लहानपणीच त्यांचे कान धरले आणि तो शिगेला पोहोचलेला आनंद जमिनीवर आणला आणि हे पैसे मात्र परत जाऊन दे हे सांगणारी रमाईंची आई सुद्धा मला
फार महत्वाची वाटते. अशा छोट्या छोट्या घटनातनं रमाईंवर संस्कार होत गेले आणि रमाईंची अक्का असेल, रमा, गौरी, शंकर ही सगळ्या बहीण भावंडांमध्ये त्यांचं बालपण चाललं होतं. मात्र आईवडिलांचं लवकर निधन झालं आणि निधनानंतर रमाई एक मुलगी म्हणून जर आपण अभ्यासली तर ज्या वयामध्ये इतर मुलं मुली खेळतात, पिझ्झा बर्गर असं आपण खातो किंवा आईवडिलांच्या खुशीमध्ये अगदी सेफ आयुष्य जगतो, त्या वयात रमाईनं स्वतःतलं मुलगी पण मारलं आणि स्वतः आईपणाच्या रोलमध्ये गेल्या. हे सांगणं फार महत्वाचं आहे. कारण ज्या वयात आपण खेळावं त्या वयात बहीण भावंडांना बघणं आणि घरात वडिलांना स्वयंपाक करून घालणं, नंतर वडिलांचंही निधन झाल्यानंतर स्वतः कणखरपणे उभं राहणं, लवकर बालवयात लग्न होणं, मामाच्या घरी येऊन राहणं, याच्यामध्ये स्त्रीच्या मनाची वेगवेगळे कप्पे जर समजून घेतले तर रमाई किती ताठ पद्धतीनं अतिशय बालवयामध्ये स्वतःच्या भावना मारून जगामध्ये काय चाललंय याबरोबर कुटुंबाला माझी गरज काय आहे, माझ्या भावंडांचे प्रश्न काय आहेत, यासाठी लढताना आणि उभं राहताना आम्हाला दिसतात. म्हणजे रमाई या साध्या अशा सरळ जरी असल्या तरी स्वभावानं, कर्तृत्वानं त्या तितक्याच कणखर बालपणापासून होत गेल्या. तसे त्यांना अनुभव परिस्थितीनं दिले हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता आईकडूनच त्यांनी तो वारसा घेतला आणि आईनं बालपणामध्ये त्यांना भांडी घासायला शिकवली लवकर. मग ही भांडी घासताना म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टीतनं रमाईंचे कप्पे आपण समजून घेऊया. भांडी घासताना बऱ्याच जणांना वाटतं की भांडी घासलं म्हणजे काम झालं आणि आपण असं ते आटोपण्याच्या ह्याच्यातनं काम करत असतो. मात्र माता रमाईंना जेव्हा भांडे घासायला त्यांची आई शिकवायची त्यावेळेस त्या आजारी होत्या आणि काम शिकवताना रमाईंना सुद्धा कंटाळा यायचा आणि त्या त्यांच्या वडिलांकडे तशी तक्रारी करायच्या. वडील कायम आईला म्हणायचे माझ्या मुलीला काम सांगू नकोस, मात्र आई म्हणायची नाही तिला आलं पाहिजे. भांडी रोज घासत असताना रमाईंचा सराव चालू होता आणि एक दिवस सरावानं त्यांचं भांडं खूप लख आरशासारखं आलं आणि भांडी जशी आईला अपेक्षित होती तशी घासण्यात आली. आईकडे ते धावत गेले आणि आईला सांगायला लागल्या की बघ आई माझं भांडं किती स्वच्छ झालं. त्यावेळेस मात्र रमाईंची आई त्यांना म्हणते की हे बघ रामू, ज्या पद्धतीनं तू ना भांडं इतकं स्वच्छ घासलंयस ना त्याचप्रमाणे सासरच्या माणसांचं मन सुद्धा तुला जपता आलं पाहिजे आणि तू सुद्धा मनानं तितकी निर्मळ पाहिजे. भांडं घासणं ही केवळ काम नाहीये पण यातनं एक मनाची सुद्धा कला आहे. मनाला लागलेली मळब सुद्धा अशी माणसाला दूर करता आली पाहिजे आणि प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्वच्छ असला पाहिजे. स्वतःचं मन सुद्धा तितकं स्वच्छ करता आलं पाहिजे. कोणाकडेही पूर्वग्रह दूषित पाहायचं नाही. हे माता रमाईंच्या आईनं अतिशय छोट्या छोट्या गोष्टींना त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत. आई भल्या पहाटे उठायची, कष्ट करायची, वडिलांचं कष्ट चालायचं, वडिलांना आजारपण होतं. अशा आजारपणामध्ये सुद्धा आई बरोबर त्या जायच्या. मग गौऱ्या कशा बनवायच्या, शेण कसं वेचायचं, हे सगळं त्यांनी त्या वयापासून पाहिलेलं. आई त्यांना ओरडायच्या येऊ नको सोबत, पण तरी सुद्धा रमाई जायच्या, सगळं शिकायच्या. आणि हे सगळं करत असताना हे सगळं का करतेस असा जेव्हा प्रश्न असायचा त्यावेळेस त्यांची आई म्हणायची संसारामध्ये कधी चांगला दिवस येतो तर कधी वाईट दिवस येतो, पण ज्यावेळेस वाईट दिवस येतो त्यावेळेस बिनभांडवली काही ना काही असा उद्योग पाहिजे की जेणेकरून आपल्या घराला आणि आपल्या संसाराला आपला हातभार लागेल. तो हातभार म्हणजे शेण आणून गौऱ्या बनवून विकणं, ज्याचा कधी ना कधी फायदा प्रत्येक गृहिणीला होतो. म्हणून मी गौऱ्या बनवते आणि विकते हे त्यावेळेस रमाईंना कळलं. आणि वेळ प्रसंगी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची सहचरणी झाल्या त्यावेळेस मात्र सुद्धा त्यांनी या गौऱ्या आईकडून शिकलेल्या नंतर स्वतःच्या संसारामध्ये सुद्धा त्या बनवून विकल्या आणि स्वतःचा संसार स्वाभिमानानं करण्याची ताकद रमाईंना बालपणापासून मिळालेली. अतिशय लहान वयामध्ये त्यांनी ते स्वतःमध्ये उपजत गुण कॅच करण्याची, म्हणजे एखाद्याची ग्रास्पिंग पॉवर जर नसेल तर त्यांना तुम्ही किती शिकवा जमणार नाही. पण रमाई तितक्याच चलाक, तितक्याच बुद्धिमत्तेनं कुशाग्र होत्या म्हणून स्वतः अतिशय बारीक बारीक गोष्टींना त्यांना जे कोणी काही शिकवेल ते त्या स्वतः ग्रहण करत होत्या. हे आपल्याला यातून लक्षात येतं. मी रमाईंच्या बाबत बोलत असताना आत्ताच्या कालखंडाचं सुद्धा उदाहरण देते, कारण आत्ताच्या कालखंडात रमाईंचे हे गुण आपण स्वतः किती घेऊ शकतो हा आत्ताच्या कालखंडात अभ्यासाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच जणांना त्याग करा म्हणलं तर स्त्री म्हणजे काय, तर स्त्रीला एकदा देवत्व दिलं किंवा तू हे करू शकत नाही, हे देवपणातनं अशा भूमिकेतनं जर आपण पाहायला गेलो तर आपण माणसं आहोत, आपण जिवंत आहोत आणि आपल्यामध्ये सुद्धा काही चांगले वाईट गुण आहेत. ती वाईट गुण दूर करून चांगली गुण घेऊन आपण सुद्धा प्रगल्भ होऊ शकतो. हा विचार मात्र मग आपण देवत्वाला गेलो की विसरून जातो आणि त्यातनं आपली प्रगती खुंटते. म्हणून रमाई कशा पद्धतीने जगत होत्या ते तुम्हाला आणि मला जगता येईल का हा सुद्धा विचार महत्वाचा आहे. आता रमाईंच्या आयुष्यातली काही कोटेशन, ज्या रमाईंची वाक्य तोंडची खूप महत्वाची आहेत, जे आपल्या सगळ्यांना लागू होतात, अशी काही वाक्य तुम्हाला सांगते. कष्टाशिवाय माणूस मरतो, कष्टानं माणूस मरत नाही. कष्टाशिवाय मरतो म्हणजे बऱ्याच जणांना ऐत खाऊची सवय असते, बऱ्याच जणांना कंटाळाची सवय असते, बऱ्याच जणांना काम टाळण्याची सवय असते किंवा कामचोरपणाची सुद्धा सवय असते. पण त्यासाठी माता रमाईनं अतिशय एका वाक्यात सांगितलंय कष्टाशिवाय माणूस मरतो. त्यामुळे ज्याला कष्ट करायची सवय नाही तो मरणार आहे, पण कष्टानं माणूस मरत नाही. त्यामुळे ज्यांच्यावर चांगले वाईट असे प्रत्येक वाईट प्रसंग आले तरी ते धीरानं किती आपण त्याला फेस केलं पाहिजे, त्याला तोंड दिलं पाहिजे, हे माता रमाई आपल्याला इथं सांगते. कोणाची निंदा करू नये आणि द्वेष करू नये हे माता रमाई सांगतात.
बऱ्याचदा आत्ताच्या कालखंडात आपण जगत असताना स्वतःचे वैरी आहोत. म्हणजे स्त्री पुरुष भेद हा नंतर बघूया. जर याच्याकडे जरी पाहिलं तरी बऱ्याचदा स्त्रीची वैरी होते. म्हणजे पुरुषांनी असं अन्याय केला, अत्याचार केला असं आपण म्हणतो, पण सासू सुना ह्या सुद्धा वैरी होतात. आई सुद्धा मुलीची वैरी होते आणि मुलगी सुद्धा सासूची वैरी होते, आईची वैरी होते. ही जेव्हा उदाहरणं आम्ही पाहायला लागतो त्यावेळेस स्त्रियांचं कधी पटणार? किंवा दोन मैत्रिणी खूप छान पद्धतीनं काम करत असताना सुद्धा एकमेकींना स्पर्धक म्हणून बघतात आणि ही स्पर्धा त्यांची इतकी जीवघेणी असते की यातनं आपण चांगल्या कामाला जी सुरुवात केलेली असते तिथून आपण वाईट टप्प्यावर आलेलो आहोत किंवा त्या वळणावर गेलेलो आहोत याची जाणीव साधी आम्हाला होत नसेल तर मात्र आपण एकमेकांचा द्वेष किती केला पाहिजे किती नाही हा मुद्दा इथं मी स्त्री पुरुष भेदाच्या मध्ये जाऊन सांगते. पण आता या सगळ्यांमध्ये काम करत असताना अगदी चळवळीमध्ये सुद्धा हे लागू होतं की कुणी कोणाची निंदा करू नये, द्वेष करू नये. आपण सगळे समविचारी नाहीत आणि आपण समविचारी नाहीत म्हणूनच आपलं सगळ्यांची प्रगती आहे. कारण सगळेच जण समविचारी असेल तर आपल्याकडे हुकुमशाही येईल, लोकशाही येणार नाही. आणि आपण लोकशाहीमध्ये आहोत तर आपण एकमेकांच्या विचारांचं समर्थन जितकं करतो, खंडन जितकं करतो त्यातूनच काहीतरी नवा चांगला मार्ग येतो. आणि वेगवेगळे पुरुष आणि महापुरुषांचा जर आपण अभ्यास केला तर ह्या सगळ्यांना साथ देणाऱ्या महिला या सुद्धा तितक्या कर्तृत्वान होत्या. मग आत्ताच्या कालखंडात जर आपण सगळेजण एकीनं कुटुंब म्हणून जर आधी उभं राहिलो तर मग पर्यायानं समाज आणि पर्यायानं देशाची प्रगती होणार आहे. यासाठी आपण आपल्यातले अंतर्गत भेद, आपापसातले मतभेद आणि मग स्पर्धा यातून समायोजन कसं करता येईल, समजून घेता कसं येईल, एकमेकांना सहकार्य कसं करता येईल आणि सामाजिक विधायक कामं एकत्र येऊन कशी करता येईल यावर जर भर दिला तर मला वाटतं आपली प्रगती होऊ शकते. आता जगात कोणाची गुणांची कदर होते पण उशिरा, हे मात्र रमाई आवर्जून सांगताना दिसतात. त्याचं कारण असं आहे, बऱ्याच जणांना काही चांगलं काम केलं की लगेच चांगला अनुभव येत नाही, अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि मग आपल्यालाच वाटायला लागतो मी इतकं चांगला काम करून चांगली पद्धतीनं वागून सुद्धा आम्हाला असे अनुभव का येतात. म्हणजे एक वाक्य खूप सुंदर आहे. बाळासाहेब आंबेडकरांची जर आपण काही मतं अभ्यासली तर त्याच्यामध्ये एक मत खूप चांगलं आहे. सुशिक्षितांबद्दल अनेक जण चांगल्या पद्धतीनंच मत मांडतात, पण चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता कसा संपला याबद्दल मत व्यक्त करताना त्यांचं एक मत खूप चांगलं आहे जे आता आपल्या सगळ्यांना लागू होणार आहे. की गावामध्ये एखादा तरुण ज्यावेळेस सुशिक्षित होतो त्यावेळेस तो खूप मोठ्या पदावर जातो आणि मग त्याच्या पैसा बोलायला लागतो कारण त्याला पद आणि प्रतिष्ठा जास्त मिळते. मग नवखा एखादा कार्यकर्ता तयार होतो, गावामध्ये प्रबोधनाचं काम करायला लागतो आणि मग गावातली लोक सर्वसामान्य सगळी बघणारी सुशिक्षित असणारा ज्याला लाखोचा पगार असणाऱ्याशी त्याची तुलना करतात आणि मग कार्यकर्त्याचा आत्मविश्वास जातो आणि माझा कार्यकर्ता हा मग दबतो. आणि मग सुशिक्षित पिढीनं काय दिलं तर सुशिक्षित पिढी स्वतः अगदी ओव्हर कॉन्फिडन्सनं वागते आणि नवख्यांना मात्र अगदी तुम्ही हे करू शकत नाही किंवा काय अशा पद्धतीनं दाबते की काय हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न सुशिक्षितांकडून असणारा पे बॅक टू सोसायटी. आपण सुशिक्षित झाल्यानंतर समाजाला काय दिलं हे जर आपल्याला जर कळलं नसेल तर आपल्या सुशिक्षित असण्याला काहीच अर्थ नाही. हे याच्यासाठी सांगते कारण बऱ्याच जणांना या सगळ्यामध्ये वाईट अनुभव येतात. आपल्या गुणाची कोणी कदर करत नाही, आपल्याला टोमणे देतो, कुणी आपण एखादा कार्यक्रम केल्यानंतर हसतं किंवा हे करून काय उपयोग आहे असं म्हणून निंदा करणारे आपल्या प्रत्येक गाव खेड्यापर्यंत असणारी लोक याच्यामध्ये बघणाऱ्यांमध्ये असू शकतात. प्रत्येक जण बोलत जरी नसलं तर तसे अनुभव जरी स्वतःला असले तरी सुद्धा स्वतः रमाई तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्याला सांगताना दिसतात. जगात गुणांची कदर होते पण उशिरा, याच्यासाठी संयम हा घटक आपल्या सगळ्यांमध्ये फार महत्वाचा आहे, तो आपण बाळगला पाहिजे. चौथा मुद्दा त्यांचा आहे, जगात चांगल्या गोष्टीला लोक चांगले म्हणत नाहीत म्हणून वाईट गोष्टी करून मान मिळवायचा नाही. बऱ्याचदा यश मिळवण्यासाठी शॉर्टकट आहे आत्ताच्या कालखंडात. आपण लॉंग रूटनं जाऊन अभ्यास करावा, मेहनत करावी याच्यापेक्षा नाही आपण शॉर्टकट आहे. म्हणजे परीक्षेत प्रामाणिकपणे अभ्यास करून पुढे जाण्यावर आपण भर दिला जात नाही. नुकताच 12th फेल हा चित्रपट आलेला आहे, त्याच्यातनं चिटिंग करायची नाही आणि कॉपी न केल्यानं काय रिझल्ट मिळतो हे आपल्याला एका IPS अधिकाऱ्याकडून शिकायला मिळालेलंच आहे. त्याचप्रमाणे उदाहरण जर आपण घेतलं तर अनेक लोक चांगलं म्हटले नाही म्हटले पण शॉर्टकट आपण यासाठी अवलंबता नाही, हे रमाई सांगताना दिसतात. संसाराची पेरणी आपण बालवयापासूनच त्यांच्या आईकडून बघितली. हे सगळं बघत असताना रमाईंमध्ये काही गुण आहेत ती आपल्या सगळ्यांमध्ये आपण अवलंब करू शकतो. एक म्हणजे सहनशीलता होती. रमाई पटकन कधी अशा रिॲक्ट होतात असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे रमाई अशा रिॲक्ट झाल्या आणि रिॲक्ट होत त्यांनी खूप काहीही उत्तरं कशी कोणाला दिली, उलट उत्तरं दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पछतावा झालाय आणि असं कधी आपल्याला दिसत नाही. म्हणजे रमाई विचारपूर्वक आणि विचार करून धैर्यशीलपणे अशाच उत्तरं देणाऱ्या होत्या आणि हजरजबाबी होत्या. जिद्दी होत्या. रमाईंनी एकदा गोष्ट ठरवली की त्या रमाई त्या काही करून पूर्ण करायच्या.
आपल्या नवऱ्याला साथ द्यायची आणि घरातली वाईट परिस्थिती त्यांच्यापर्यंत जर पोहोचली तर त्यांची मानसिकता काय होईल याची जाणीव रमाईंना होती. म्हणून माझ्या भावनिक असणाऱ्या नवऱ्याला सुद्धा मी कसं सामर्थ्यानं उभं करता आलं पाहिजे आणि त्याला साथ दिली पाहिजे हे रमाईंचं मला विशेष वाटतं. आता बऱ्याच जणांना आताच्या कालखंडामध्ये नवरा बायको म्हटलं तर एक तुलना असते आणि एक प्रश्न असतो की मी मात्र खूप एका जोडप्याला असं असतं की जोडीमध्ये मी मात्र खूप चांगला, खूप मोठा आणि दुसरा मात्र कमी, असं म्हणून कुणी ना कुणी एकमेकांना डॉमिनेट करत असतं. आणि हे डॉमिनेट केल्यामुळं काय होतं, जोडीदाराचं जे आपलं चाक असतं हे चाक समानतेनं चालण्याऐवजी एकाचं चाक निखळतं आणि मग एकदा आत्मविश्वास गेला तर पुन्हा हे चाक आत्मविश्वासानं उभं राहून पुन्हा संसाराच्या गाड्याला यायला प्रचंड वेळ लागतो. याचं कारण मी तुम्हाला याच्यासाठी सांगतेय की रमाईंच्या वेळेस सुद्धा रमाई या अशिक्षित होत्या. रमाईंना काही येत नाही असं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कधी डॉमिनेट केलं नाही किंवा रमाईंना कमी लेखलं नाही. मात्र रमाईंनी शिकलं पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मेहनत घेतली. रमाईंच्या भाषेमध्ये सुधार व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एफर्ट्स घेतले. रमाईंना अतिशय सर्वसामान्य असणारी स्त्री जी देव मानते, उपवास करते, अशी स्त्री नास्तिकतेकडं आणि बुद्धांचा नंतर ज्यावेळेस जो प्रवास बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरानंतर स्वीकार केला तेव्हा रमाई जरी नसल्या तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची ती जी प्रोसेस होती त्या सगळ्या प्रोसेसमध्ये रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांचे चेंजेस सगळे पाहिलेले आहेत, ते स्वतःमध्ये स्वीकारलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला फार महत्वाचं आहे. कारण एखाद्या स्त्रीला शिक्षण नाही, काही नाही म्हणून तिला कमी लेखण्यापेक्षा ती स्वतः माझ्यातले बदल किंवा माझ्यातल्या उणीवा या लक्षात घेऊन प्रगल्भतेनं मला सुद्धा परिपक्व व्हायचं आहे म्हणून स्वतःची मानसिक तयारी दाखवते आणि काम करते. हे खूप रमाईंचं महत्वाचं आहे. रमाई या स्वाभिमानी होत्या, याची उदाहरणं सुद्धा मी बोलता बोलता सांगते, हे तुम्हाला कळेल. रमाई या समाजभिमुख होत्या. त्याचं कारण असं आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई खूप छान मनमोकळ्या गप्पा सुद्धा मारायचे. आणि एकदा गप्पा मारत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंच्या संवादामध्ये व्यसनमुक्ती हा घटक आला. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई म्हणाल्या की साहेब तुम्ही एवढं बोलता पण आपल्या चाळीतली जी काही लोक आहेत ज्यांना आपण खांदे द्यायला पाहिजेत त्या लोकांना, म्हणजे ज्यांनी आपल्याला खांदे द्यायला पाहिजे त्या लोकांना आपण खांदे देतोय. म्हणजे वयाचं सुद्धा आता मरणासाठी बंधन राहिलेलं नाहीये. जी लोकांची वय काल परवाची आपण ज्यांना जन्माला आलेली पोरांना खेळवलेलं आहे त्या लेकरं आज त्यांना अतिशय कोवळ्या वयात अग्नी देताना दिसत आहेत. हे सगळं होतंय त्या व्यसनामुळे. मग दारूबंदीसाठी तुम्ही काही करत नाही का असं रमाई म्हणतात. रमाईंच्या या वक्तव्यावर बाबासाहेब आंबेडकर हसतात आणि म्हणतात मी व्यसनमुक्तीचंच काम करतोय पण या विषयावर तू माझ्याशी चर्चा करशील असं मला कधी कल्पना पण नव्हती आणि मी आता त्याच भाषणासाठी निघालोय. सोबत यायचं असेल तर तू येऊ शकतेस. रमाई त्या भाषणाला बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जातात आणि बाबासाहेब आंबेडकर त्या काळात उदाहरण जे देतात ते रमाई नंतर सांगताना दिसतात. उदाहरण खूप सुंदर आहे. एक तळं असतं आणि त्या तळ्यामध्ये एक बेडूक असतो. बेडकाला कीटक दिसतात. बेडूक कीटक खात असतो आणि त्यात साप सुद्धा असतो. साप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं कीटक खात असतो. सापाला हे कळत नसतं की बेडूक माग आहे आणि बेडकाला हे माहित नसतं साप पुढे आहे. ही निसर्गाची एक आपल्यामध्ये सायकल आहे की आपण एकमेकांना, पाळीव प्राणी असू दे, जंगली प्राणी असू दे किंवा मनुष्य असू दे, आपण एकमेकांवर डिपेंड आहोत. ही निसर्गाची सायकल आहे. त्याप्रमाणे दारू ही कोणीही किती जरी पिली तरी दारू ही माणसाला पी, नाहीतर माणूस दारूला पितोय का ह्याच्यामध्ये शरीराची जी आपण स्वतःच्या हेळसांड करतो आणि जे आजार विकार यातनं माणूस मग शरीरातनं संपतो आणि त्याचं मरण स्वतःवर ज्यावेळेस तो हातानं घेतो काहीही न करता. याचा अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकर बेडकाचं आणि सापाचं उदाहरण तुलनात्मक देतात. मला वाटतं प्राण्यांची उदाहरणं देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आहाराची काळजी, व्यसनमुक्ती कशी असली पाहिजे आणि त्याचबरोबर दूरदृष्टिकोन जगण्याचा आणि कुटुंबाच्या मागच्या काळजी ही सुद्धा प्रत्येकानं घेतली पाहिजे लहान वयातच आणि त्यासाठी नियोजन केलं पाहिजे. हा दूरदृष्टिकोन रमाईंना सोबत घेऊन त्यांनी मांडलेला दिसतो. आणि रमाई सुद्धा तिथून आल्यानंतर चाळीमध्ये इकडे तिकडे सगळ्यांशी गप्पा मारताना बाबासाहेब आंबेडकर भाषणात किती छान छान काय काय बोलतात हे सांगून प्रबोधन करण्याचं काम करत होत्या. दुसरं, प्रामाणिक रमाई खूप होत्या. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते. पुतण्या बाबासाहेब आंबेडकरांचा आजारी होता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात आपल्याला माहिती आहे गरिबी होती, सगळं होतं. बाबासाहेब आंबेडकर भारतात नव्हते, परदेशी शिक्षणाला जात होते आणि अशामध्ये मुलं रमाईंची एकामागोमाग जायची. बरं, यांच्या निधनानं रमाईंवर आघात खूप झालेला आहे पण रमाई खचत नाहीत. एका आईला एक लेकरू जाणं काय आहे हे खूप महत्वाचं आणि इतकं स्त्रीपणातलं दुःख हळवं जागीचं आहे की बऱ्याचदा पुरुष सुद्धा हळवाच असतो पण तो व्यक्त होत नाही.
पण न व्यक्त होणाऱ्या आपल्या नवऱ्याचं दुःख समजून स्वतःचं दुःख बाया घडघड बोलतात असं म्हणतात, किंवा बायका खूप पटकन रिॲक्ट होतात किंवा रडतात किंवा राग करतात, पण असं न करता अतिशय बॅलन्स आयुष्याची मांडणी आणि जगण्याचा दृष्टिकोन रमाईनं ठेवला आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या दुःखातून सुद्धा साथ दिली. हे करत असताना रमाई अतिशय प्रामाणिकपणे एकदा दवाखान्यात गेल्या आणि दवाखान्यामध्ये उधारी राहिली होती. डॉक्टरांना सांगितलं की आता आमच्या घरात लेकरू आजारी आहे, तुम्ही आम्हाला पैसे मी नंतर देते पण आता औषध द्या. मात्र रमाईनं हाताला धरून डॉक्टरांनी बाहेर काढलं आणि सांगितलं आधीचे पैसे द्या, तोपर्यंत मी तुम्हाला काहीही बघणार नाही. रमाई हातापाय पडत होत्या, कारण जावेचं लेकरू आपल्या आजारी आहे ह्याची त्यांना जाणीव होती. मात्र डॉक्टरांनी काही ऐकलं नाही. रमाई त्यांना प्रामाणिकपणे सांगत होत्या आधीची उधारी आणि आताचे पैसे हे सगळे मी परत करेन, पण डॉक्टरांनी ऐकलं नाही. या डॉक्टरच्या न ऐकण्यामुळं रमाईंच्या डोळ्यासमोर रमाईने स्वतःचं ते लेकरू, जावेचं लेकरू आणि त्यांची लेकरं एकच अशा पद्धतीने एकत्र कुटुंबात जगणाऱ्या त्यांनी ते लेकरू तडफडून जाताना पाहिलं. अशा वेळेस एक स्त्री म्हणून आपल्या कुटुंबातील आपल्या लेकराचं अंत असा बघताना काय काळीच पिळवटलं असेल हे समजून घेतलं पाहिजे. आणि अशात रमाई तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना न खचता, न तोंडातनं एक ब्र काढता साथ देतात. हे फार मोठी गोष्ट आहे, ही समजेची गोष्ट आहे. आत्ताच्या पिढीला त्याग जर सांगितला तर बऱ्याच जणांना त्याग काय करायचा किंवा स्वतःची जागा, स्वतःची स्पेस असं सगळं आहे, त्याच्यामुळे त्याग वगैरे आम्हाला पटणारा नाही. पण रमाई प्रत्येक ठिकाणी त्याग नाही सांगत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्यागाच्या बरोबर बॅलन्स आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा रमाई देतात. तो आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यासला पाहिजे हे लक्षात येतं. कष्टाळू रमाई होत्या. रमाईने जर ठरवलं असतं की मी काही कष्ट नाही करणार, माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळी सांगणार मला हे नाही ते नाही, माहेरचं कोणी नसेल तर माझ्या सासऱ्यांना सांगणार, माझ्या नंदेला सांगणार, असं जर रमाईने बघितलं असतं तर नसतं झालं. रमाईने बाबासाहेब आंबेडकर नसताना प्रत्येक कुटुंबाची काळजी इतक्याच ताकदीनं घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिणीची मुलगी द्रौपदी होती. रमाईने त्या द्रौपदीचा मुलीची हौस म्हणून इतका लाड केलेला आहे की द्रौपदी रमाईंच्या शिवाय कधी राहायची नाही. हे सुद्धा खूप मोठं आहे. एकत्र कुटुंबाचा सगळा गाढा रेटत प्रसंगी आपल्या मुलांना दूध नाही. आत्ताच्या कालखंडात आपल्याला लॉकडाऊनमध्ये दूध नाही किंवा काय अशा अडचणी बऱ्याचदा आल्या, त्यावेळेसचा प्रसंग जरा लक्षात घ्या. रमाईंकडे मुलांना स्वतःच्या द्यायला दूध नव्हतं आणि रमाई पाट्यावर दूध आणण्यासाठी पाट्या घ्यायचा, पाट्यावर खोबरं टाकायचं, खोबरं वाटून त्याचं दूध करायचं, ते दूध त्यांनी पोरांना आपल्या पाजलेलं आहे. आज आपल्याकडे दुधाचे व्हरायटी आहेत प्रकारमध्ये, दह्याचे, श्रीखंडाचे, काय नाही ते आपण आजच्या कालखंडामध्ये जगू शकतो, बघू शकतो, आपल्या लेकरांना देऊ शकतो. पण यासाठी माता रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला त्याग, केलेली ऍडजस्टमेंट हे मात्र आपण प्रत्येक ठिकाणी विसरता कामा नये. म्हणजे बऱ्याचदा गर्वाचं घर खाली आपल्याला फार गर्व येतो की माझ्याकडे खूप काही आहे. त्यावेळेस जर आपण हे दिवस जर बघितले तर आपण समाजासाठी काय केलं पाहिजे, पे बॅक टू सोसायटी आपलं काय असलं पाहिजे हे आपण आत्मपरीक्षण नक्कीच केलं पाहिजे. रमाई या शोषिक होत्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चांगले वाईट अनुभव असताना त्यांनी ते सहन केलेत. उदाहरणार्थ म्हणून सांगेन, मामाकडे राहायला आल्यानंतर कोणाही घडी आपण ज्यावेळेस राहायला येतो त्यावेळेस घरच्यांनी आपल्याला किती चांगलं पाहिलं तर शेजारी मात्र आपल्याकडं एका सहानुभूतीच्या नजरेनं बघतात. उदाहरणार्थ काय यांना आई वडील नाही आहेत, मामाच्या घरी येऊन राहतात, गरीब आहेत, अशा पद्धतीनं. आणि हे सगळं रमाईंना लहानच होत्या, त्यांना जरी कळत नसतं तरी शंकर वगैरे त्यांना प्रश्न विचारायचे त्यांचे भाऊ की हे काय आहे, आपल्याला असं का म्हणतात, आपण म्हणजे नेमकं काय झालोय, म्हणजे आई वडील नाही, अनाथपण म्हणजे काय, अशा अनेक प्रश्न आणि त्यांचे संवाद बहीण भावंडांचे असायचे. त्यावेळेस रमाईंना एक स्टेज अशी यायची की मीच यांची आई आणि मीच यांचा बाप आहे, पण माझ्या मनातल्या आईबापाची माझी जागायचं काय. कारण आता लग्न ठरत असताना असणारी मुलीची मनातली घालमेल असेल, काही अडचण असेल तेव्हा, काही वेळेस आईचा सल्ला, आईचे संस्कार आठवतात तेव्हा, वडिलांची भूमिका, वडिलांनी केलेली माया, हे सगळे रमाईंना ज्यावेळेस आठवताना दिसतात त्यावेळेस रमाई दिलेले टोमणे टामणे पण सहन करतात. उदाहरणार्थ रमाईंचं बाबासाहेब आंबेडकरांशी लग्न होत असताना सगळ्यांना एक असा प्रश्न की आज ना उद्या मॅट्रिक होणाऱ्या माणसाचं स्थळ आलं एका सामान्य मुलीला, असं आपण समजून घेऊया. आणि त्यावेळेस रमाई मात्र प्रश्नचिन्हात आहेत की मला स्थळ आलं, मला पाहायला येऊन गेलेत, होकार येतोय का नकार येतोय. अशात रमाई सकाळी उठून पाण्याला जायच्या आणि पाण्याला गेल्यानंतर सगळ्या बाई बापड्या अशा बघायला यायच्या, अरे ही पोरगी आणि हिला ते स्थळ आलंय, पोरगं एवढं शिकलेलं आणि काय ही दिसायला अशी, हिला कोण करून घेणार आहे. अशा पद्धतीनं रमाईंना ऐकायला चर्चा यायच्या. त्यावेळेस रमाईंची खूप घालमेल व्हायची. आणि ज्यावेळेस लग्नाला होकार आला त्यावेळेस भायखळ्याला जेव्हा लग्न झालं त्यावेळेस मच्छी मार्केट होतं. आता मच्छी मार्केटमध्ये माशांचा वास असणार, परिस्थिती गरीब. आणि या लग्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोरोनामध्ये आपण मास्क लावून सगळेजण आताच्या कालखंडात लग्न पाहिलेली आहेत, कमी जणात आलेलं लग्न पाहिलंय. पण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचं जर लग्न पाहिलं तर माशांचा खाली वास यायचा, त्यामुळं खाली गटार नालं असं जे काही असतात, मासा स्वच्छ केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकतो, स्वच्छ केलेले ते पाणी जावं अशी त्याची मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर त्याचे नियोजन केलेलं असतं. तुम्ही पाईपलाईन वगैरे असं जर पाहिलं तर लक्षात येईल. त्याच्यावर लाकडाच्या फळ्या टाकल्या होत्या आणि त्या फळ्यावर नवरा नवरीनं
उभं केलं होतं आणि माशांचा इतका वास येत होता की सगळे येणारे असे नाकाला रुमाल लावून लग्नाला उभं राहिले होते. पण रमाई आवर्जून सांगतात, ही सगळी गर्दी माझ्यासाठी नव्हती, ही गर्दी आज ना उद्या मॅट्रिक होणाऱ्या पुरुषाचा रुबाब बघण्यासाठी. कोण आहे हा की ज्यानं रमाईशी लग्न केलेलं आहे, एका साध्या मुलीशी लग्न केलेलं आहे, हे बघण्यासाठी सगळं जग आलंय. या विवाहातनं आणि या प्रसंगातनं एक लक्षात येतं की एखाद्या सर्वसामान्य मुलीला ज्यावेळेस मोठ्या घरचं स्थळ येतं किंवा एखादा सुशिक्षित मुलगा आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकारतो आणि लग्न करतो, ही जी भावना असेल किंवा असाही संसार होऊ शकतो, हा आदर्श समाजापुढे त्या कालखंडात वेगळ्या पद्धतीनं उभा झालेला दिसतो. आणि हा आताच्या कालखंडात सुद्धा आहे. आताच्या कालखंडात सुद्धा आपल्यामध्ये स्वजातीय लग्न असेल, आंतरजातीय विवाह आपल्यामध्ये सहज होत आहेत किंवा आपण ते स्वीकारतोय, तेवढी वैचारिकता आपल्याकडे आहे. फार काही ठिकाणी विरोध होतो किंवा ऑनर किलिंग सारख्या घटना आपल्याकडे आजही आहेत आणि त्याच्यासाठी आपण लढतोय. पण आजही स्वजातीय मुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत आणि त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करून चालता कामा नये. हे मी याच्यासाठी सांगते कारण आपण विवाह करत असताना जर एकमेकांच्या अपेक्षा जर कमी केल्या तर मला वाटतं जास्त चांगल्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंचं आदर्श जोडपं आज आपण समजून घेऊ शकू. रमाईंना संसाराचं स्वप्न होतं तर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र, समाजशास्त्राची गणितं स्वतःमध्ये अवलंब करत जाती व्यवस्थेचं उच्चाटनाचं चक्र हातात घेऊन बाबासाहेब आंबेडकर काम करत होते. रमाईंची साधना ही संसाराची होती तर बाबासाहेब आंबेडकरांची साधना ही अभ्यासाची होती. अशा पद्धतीनं त्यांची जगण्याची एक पद्धत चालू होती. सुशिक्षित असणारी रमाई ही पत्रव्यवहार सुद्धा करायची आणि या पत्रव्यवहारातले काही प्रसंग तुम्हाला मला आवर्जून सांगावेसे वाटतात की बाबासाहेब आंबेडकरांना रमाईंनी ज्यावेळेस पत्र लिहिण्याची वाचण्याची जी काही प्रसंग असतात त्यावेळेस सगळ्या चाळीतली लोक बसायची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवल्यामुळे रमाई पत्र वाचून सगळ्या चाळीतल्यांना सांगायचे. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य खूप सुंदर आहे रमाईंच्या एका पत्रामध्ये. मी स्त्री मुक्तीसाठी आणि उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आवश्यक जो संघर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीवादी किती होते, स्त्रियांचा विचार प्रामुख्याने किती करत होते हे आत्ताच्या आपल्या सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं 50% आरक्षण किंवा समानतेनं स्त्रीला स्टेजवर एका ठिकाणी बसवणं म्हणजे समानता आली असं नाही म्हणता येणार. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी समानता ही वेगळी होती. कोलंबिया विद्यापीठातून सुद्धा रमाईस पत्र लिहिलं. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. शर्यतीत जिंकलो तर देशाला उजेडात उभा करीन, गुलामगिरीची कंबर बांधील. या लढाईत शत्रू मला किती जरी असले तरी मला तुझी साथ हवी आहे. येथे अस्पृश्यता नावाला सुद्धा नाही, त्यामुळे माझ्या मनात नवी शक्ती संचार करीत आहे. या शक्तीचं रूपांतर वादळात होईल आणि त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायचंय. स्वतःला वादळ म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर इतर कार्यकर्त्यांमध्ये कितीही खंबीर असले तरी हळव्या ठिकाणी आपल्या बायकोला मला तुझी साथ हवी आहे हे म्हणताना दिसतात. बऱ्याचदा आपल्यामध्ये एक पुरुष खंबीर असतो, कणखर असतो, म्हणजे पुरुषांना रडायचं नाही, पुरुषांना व्यक्त व्हायचं नाही, पुरुषांना अडचण आली तरी कधी ती सांगायची नाही, शेअर करायचं नाही. शेअर करतो, मोकळा होतो, तो पुरुष कसा असं म्हटलं जातं. पण बाबासाहेब आंबेडकर या विचारांचे नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांना इतर कार्यकर्त्यांना, इतर मित्रांना, समविचारी असणाऱ्या त्यांच्या चळवळीतल्या सगळ्यांना त्या काळात मदत मागता आली असती. ती मागतही होते आणि त्यांची चर्चा चालू होती. पण वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपल्या बायकोला इतक्या चांगल्या ठिकाणी आपण व्यक्त होणं आणि हळव्या जागी सांगून पत्रातनं सांगणं मला तुझी साथ हवी आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा मोठेपणा आणि समविचारी सहचरणी ही किती समानतेनं वागवावी हा उदाहरणातनं आपल्याला दिसतं. रमाईंचं उत्तर बघा या पत्राला आहे, आमची चिंता सोडा, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी सांभाळीन सगळं. कष्टाची मला चिंता नाही, तुम्ही शिकावं, मोठं व्हावं ही माझी कामना आहे. आपण पत्रात खूप गोष्टी लिहिल्यात, मी तुमच्या पाठीशी उभी राहील, वाटेल ते कष्ट करेन, मागे हटणार नाही. तुमची काळजी जास्त वाटते, जेवण वेळेत करा. रमाई साथ देत असताना सुद्धा जेवण वेळेत करा सांगते. इथं सर्वसामान्य स्त्रिया, प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याची काळजी असते आणि प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी असते. ही काळजी, हा ओढा आणि एकमेकांबद्दलचं असणारं प्रेम, पण ते अव्यक्त होणारं, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, ईमेल आणि फेसबुकच्या माध्यमातून आज जगणारे आपण, आपल्याला कम्युनिकेशन फार इझी झालंय. त्या कालखंडात पत्रव्यवहार व्हायचा. रमाई ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना पत्र पाठवायच्या त्यावेळेस ते टपाल जे असायचं त्याला रमाई पाया पडायच्या की बाबा रे, तुझे मी आभार मानते, तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचे शब्द तिथपर्यंत जातात आणि त्याचे शब्द माझ्यापर्यंत येतात. इतक्या रमाई संवेदनशील होत्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाईंच्या आयुष्यामध्ये लेकरं जाण्याचे प्रसंग आले. यावेळेचा प्रसंग रमेश गेल्यावरचं पत्र आहे आणि हे पत्र फार हळवं करणार आहे. याच्यामध्ये रमेश गेल्यावर काय लिहितात बघा. रमेश आपल्याला सोडून गेला, त्याच्या आजाराचं मुद्दाम कळवलं नाही, तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोचू नये म्हणून. पण तुम्हाला एवढीच विनंती आहे, हे दुःख तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्ही तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नये, जेवणाची आबाळ होऊ नये, हे सगळं रमाई इथं सांगतात. मला विशेष याचं वाटतं की तब्येतीची काळजी घ्या, मी इकडं सारं सांभाळते, हे स्वतः रमाई इथं सांगतात. रमेश गेलाय. लेकरू गेल्यानंतर एका खचलेल्या आईनं आईपणावर सुद्धा मात करून
बायकोपणातनं नवऱ्याला घातलेली ही समजूत फार हळवी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर या पत्राला रमाईंच्या दिलंय. बाळा, तुझ्या या बापाला न भेटताच गेलास का रे? बाबासाहेब आंबेडकरांचं हे पत्र आणि हा प्रश्न हा अतिशय हळवा करणारा आपल्या सगळ्यांसाठी आहे. गंगाधराच्या आजारपणात सुद्धा पत्र लिहिलं आणि त्या पत्र असं होतं. गंगाधर विषयी ऐकून वाईट वाटलं. तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण रमाई सुद्धा शिकत होत्या, अभ्यास करत होत्या. पैशा संबंधानं तजबीज करत आहे. मी अन्नास मोताद झालो आहे तेव्हा माझ्याजवळ पाठविण्यास काहीच नाही. तरी पण तुमचा बंदोबस्त मी करत आहे. वेळ जर लागला तर तुझे पैसे जर संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला करून देईल. तुला पैसे पोचल्यावर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईला सुद्धा एक एक प्रत्येकी लुगडं घे. हे पत्र वाचताच रमाईंचा थरकाप उडाला. आपल्याला ऐकताना सुद्धा डोळे गहिवरतायत आणि आवाजात हे होतं की बाबासाहेब आंबेडकर अन्नाला मोताद झालेले आहेत हे बायकोला कळवतात. आणि तुझे दागिने जे आहेत ते मोडून खा, मी तुला आल्यावर करून देईल. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करतोय काहीतरी तुम्हाला पाठवण्याचे पैसे. म्हणजे शिक्षण घेत असताना सुद्धा घरच्यांची किती काळजी आहे आणि अन्नास मोताद झालो हे ऐकल्यानंतर कुटुंबियांना काय वाटत असेल. रमाईंना हे ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्यांनी सक्त मजुरी केल्यासारखे इतके प्रयोग स्वतः म्हणजे कष्ट केलेले काबाड कष्ट आहेत आणि यातून पैन साठवून रमाईंनं 13 रुपये जमा केले. आणि हे 13 रुपये त्यांनी जेव्हा पाठवले त्यावेळेस त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं आणि हे पैसे पाठवत आहे तुम्हाला, तुम्ही जेव्हा. आणि रमाई त्या दिवसानंतर 13 रुपये त्यांना जेव्हा ते पाठवू शकल्या त्याच्यानंतर त्यांनी थोडंफार अन्न खायला सुरुवात केली. कारण माझा नवरा अन्नाला मोताद आहे आणि मी इथं खाऊ नाही शकत. काबाड कष्ट करून, बचत करून, जीव मारून त्यांनी ते 13 रुपये पाठवले. मला वाटतं इतके मोठे बाबासाहेब आंबेडकर झाले पण अन्नाला ते एकेकाळी मोताद होते. हे बऱ्याचदा भाषणात सांगणं असं आहे पण नवरा बायकोंच्या संवादामध्ये किती आतून आतडी सुद्धा पिळवटत असतील, काय भावना एकमेकांच्या होत असतील. एकमेकांना बघता येत नाही, बोलता येत नाही, अशा परिस्थितीत प्रॉब्लेम न सांगता त्याचं सोल्युशन कसं काढायचं हे मात्र आपण इथं शिकतोय. महाडच्या चौदार तळ्याच्या प्रसंगी सुद्धा रमाईंना बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत यायचं होतं पण रमाईंची तब्येत बिघडलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना होती. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईला घेऊन जातो सांगितलं पण तू तिथं काय करणार हे विचारलं. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना रमाई म्हणाल्या, मी तुम्हा सगळ्यांच्या जेवणाची सोय मात्र करू शकते. आम्ही सगळ्या बायका एकत्र येऊ, एकत्र चुली पेटू आणि तुम्हा सगळ्यांना आंदोलन करताना जेवण मात्र करून खायला घालू. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची तयारी बघून होकार दर्शवला. मात्र तब्येत डॉक्टरांनी सांगितल्यामुळं तब्येत खराब आहे हे बाबासाहेब आंबेडकर जाणून होते. आणि ऑफिसवरून जर मी घरी आलो तर रमाई काही माझं ऐकणार नाही याची सुद्धा त्यांना जाणीव होती. अशात बाबासाहेब आंबेडकर त्यांना घेऊन जातो म्हणतात मात्र गाडी घरी येत नाही. ऑफिसवरून गाडी चौदार तळाला सत्याग्रहाला निघून जाते आणि रमाईनं बाबासाहेब आंबेडकर सोबत घेऊन जात नाही. मला सांगायचं हे की या सगळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे संवाद सुद्धा खूप मजेशीर होते. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्यामध्ये वाद होत होते आपल्या सगळ्यांसारखे आणि ते रुसवे फुगवे सुद्धा होते आणि ते सुद्धा कशा पद्धतीनं सोल्युशन घेत होते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण सोडवणं हे फार महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्यात विनोदी सुद्धा संवाद असायचे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर शिकारीला गेले होते सोलापूरला वालचंद्र रामचंद्र कोठारी यांच्या मळ्यामध्ये आणि इतर सगळे विद्यार्थी सुद्धा त्यांच्यासोबत होते. आता रमाईनं बाबासाहेब आंबेडकर आल्या काय शिकार केली याबद्दल दोघांचा संवाद चाललेला आहे आणि ते सांगतायत. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांगतात की काय झालं शिकाराचं. याच्यावर प्रश्नाला उत्तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काही नाही, म्हणजे काय झालं की मरण टळलं. हरणाला वाटलं की आजच्या दिवशी तरी काही मरायचं नाही म्हणून हरणाला वाटलं की मरावं नाही म्हणून हरिण गेला. बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने सांगतात की हरिण गेला मात्र मला शिकार करता आली नाही हे मात्र सांगत नाही. म्हणजे रमाई यावर हसतात आणि वाघासिंहाच्या शिकारी करणारा युगंधर शिकारी मी हरिण आणि ससा कसा लहान लहान सावजांना तसं वाटलं तर त्यात सोडून देतोय हे सांगायला नवल ते काय साहेब, सांगायचं ना नाही शिकार केली म्हणून. इतकं रमाई बाबासाहेब आंबेडकरांना हसत बोलतात. याच्यात बाबासाहेब आंबेडकर लगेच म्हणतात मला मुद्द्यात आणि नेमात पकडतेस बरं रमाई तू रमा, असं म्हणत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा थट्टा करतात. म्हणजे बंदुकीचा चाप हा बाबासाहेब आंबेडकरांना ओढलाच नव्हता, फक्त शिकार करतो म्हणून नेम धरला होता हे मात्र बाबासाहेब आंबेडकर रमाईंना सांगत नाही. मात्र रमाई यातनं त्या ओळखून घेतात. सांगायचं तात्पर्य आपल्या नवऱ्याचा चांगुलपणा, आपल्या नवऱ्याची सहिष्णुता, आपल्या नवऱ्याचं प्रामाणिक असणं, आपल्या नवऱ्याचं पाळीव प्राण्यांबद्दलची असणारी अस्मिता ही सुद्धा रमाईंना जाणीव होते. हे इथं फार महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतर सगळ्यांना आनंद झालाय आपल्या सगळ्यांना आणि तो प्रसंग आपण डोळ्यासमोर जर घेतला तर आपल्याला दिसतं की सगळीकडे स्वागताला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमरावांचे बाबासाहेब झाले आणि सगळीकडे आनंदाचा सोहळा आहे.
मात्र रमाईंना त्यांना स्वागतासाठी गेल्यानंतर पैसे नाही आहेत, साडी नेसायला नाही आहे. अशा वेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करताना एक जरीचा पटका दिला होता. तो पटका रमाई नेसून जातात आणि दूर थांबतात. सगळ्या लोकांना नाही कळत, पण हा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांना समजतो की रमाईने नेसलेली साडी ही साडी नाही आहे, मात्र हा जरीचा पटका आहे आणि तो माझा आहे. रमाईंची केशभूषा अतिशय साधी होती. रमाईंच्या जाऊबाई लक्ष्मीबाई होत्या आणि रमाई या एकमेकींना बोलताना म्हणजे आवाज देत असताना मक्याची आई असं म्हणत त्या जाऊबाईला आवाज द्यायच्या आणि लक्ष्मीबाई यांना यशाची आई अशी हाक मारायच्या. रमाबाईंचे कपडे अतिशय साधे असायचे. नऊवारी कोकणी पद्धतीच्या साड्या असायच्या, कासोटा घालायच्या, ब्लाऊज कोपऱ्याच्या खालपर्यंत असायचं, डोक्यावर नेहमी पदर असायच्या. रमाई कोकणी सुद्धा बोलत होत्या आणि पिवळ्या धमक अशा दिसणाऱ्या सडपातळ गोल चेहरा असायचा रमाईचा, अतिशय शांत आणि करारी. हे रमाईंना स्वतः प्रत्यक्ष पाहणाऱ्या महिलांकडून रमाईंचं वर्णन मी तुम्हाला सांगितलंय. आता हे सगळं सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईंच्या संसारातल्या गमती जमती तर तुम्हाला सगळ्या दिसल्यास, मात्र रमाई स्वतः कशा पद्धतीनं उभं राहिल्या हे सुद्धा आता आपल्याला सांगणं गरजेचं आहे. बऱ्याचदा कणखर असणारी स्त्री ज्यावेळेस एका मोठ्या नेत्याची बायको होते त्यावेळेस तिचं वागणं बोलणं बदलू शकतं, मात्र रमाईंचं तसं कधीच झालं नाही. रमाई ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लौकिक वाढायला लागलं त्यावेळेस सुद्धा पाय जमिनीवर असायचे रमाईंचे. आणि कशा पद्धतीनं वाकायच्या तर रमाई कार्यकर्त्यांच्या घरी सुद्धा जायच्या आणि अशा पद्धतीनं वराळे मामा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वराळे मामांचं स्वतःचं वसतिगृह होतं जे बाबासाहेब आंबेडकर पुढे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ट्रस्टी म्हणून सुद्धा वराळे मामांना बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. तर वराळे मामांकडे ज्यावेळेस रमाई जायच्या आणि तिथलं धारवाडचं वातावरण खूप चांगलं असायचं, जे रमाईंच्या प्रगतीसाठी म्हणजे तब्येतीच्या खूप चांगलं हे बाबासाहेब आंबेडकरांना समजलं होतं. त्यामुळे रमाईनं बाबासाहेब आंबेडकर धारवाडला पाठवायचे आणि धारवाडला गेल्यानंतर वसतिगृहामध्ये आपलीच मुलं आहेत, आपली जर मुलं या वयाची असती तर कशी असती हे रमाईंना वाटायचं. त्यामुळे रमाई स्वतः हाताने स्वयंपाक करायच्या, सगळ्यांना जेवू खाऊ घालायच्या. वेळ प्रसंगी धारवाडच्या वसतिगृहामध्ये एक दिवस लक्षात आलं की सगळेजण जेवतायत आणि रोजचं जेवण एकत्र असायचं. एक दिवस अचानक एकत्र जेवण बंद झालं आणि हे एकत्र जेवण बंद झाल्यानंतर रमाईंना त्यांच्या रूममध्ये जेवण दिलं. त्यावेळेस मात्र त्यांना शंका आली आणि मग त्यांनी विचारलं इतर सगळेजण का जेवत नाही. त्यावेळेस हॉस्टेलला ज्या आपल्या वसतिगृहाला ग्रँट आली नाही आणि ग्रँट येईल या आशेनं उधारीवर आतापर्यंत धान्य आणत होतो, मात्र आता ग्रँटच मिळाली नाही म्हटल्यानंतर उधारीवर धान्य द्यायला दुकानदार तयार नाही आणि मुलांना खायला काहीच नाही. हे ज्यावेळेस वराळे मामांकडून रमाईंना कळलं त्यावेळेस रमाईने क्षणाचा विचार नाही केला, हातातल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या. गहाण ठेवा, मोडा, काय करायचं ते करा, पण पोरांना महिना 2 महिने पुरेल काय 6 महिने पुरेल एवढं धान्य आणता येईल तेवढं आणा. वराळे मामा घ्यायला तयार नाहीत. त्यावेळेस रमाई मात्र आवाज वाढवतात आणि साहेबांनी सांगितलं असं समजा असं म्हणून स्वतःचा दागिना देतात आणि सगळ्या मुलांना स्वतः जेवणाची सोय करून त्यांना स्वतः जेवण बनवून हाताने भरवतात. रमाईंचा हा मोठेपणा आहे की एखादी स्त्री दागिन्यांमध्ये किती अडकते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं उदाहरण सुद्धा मी देते की जोडवी हा घटक फार महत्वाचा आहे प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये आणि त्या घालतात. आता बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या गोष्टींना त्या कालखंडामध्ये विरोध करायचे आणि इथं वराळे मामांची म्हणजे मिसेस राधाबाई यांनी रमाईंना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि या एकमेकींच्या घरी राहिलेल्या आहेत. मग त्यांच्या अनुभवातनं रमाई सहवासातनं कशी आहेत हे सांगायला मला आवडेल. ज्यावेळेस राधाताई धारवाडला बाबासाहेब आंबेडकरांनी आईसाहेबांना सोडलेलं आहे त्यावेळेस ते आईसाहेब म्हणत होत्या रमाईंना. त्यावेळेस त्या आईसाहेबांबद्दल बोलताना काय वक्तव्य करतात बघा की आईसाहेब आलेले आहेत आणि मी सांगते की माझं लग्न कसं झालं. त्यांचंही लग्न फार लहान वयात वराळे मामांबरोबर झालं होतं आणि ते वराळेबद्दल सगळं संसाराची गाथा सांगत असताना माझ्या आई वडिलांकडे मी एकटी होते, मला जोडव्या दिल्यात, मला मंगळसूत्र दिलंय, आई वडिलांनी काय काय दिलं सांगत होते आणि मग त्याच्यात जोडव्या घालण्याचा प्रथा याच्यावर मात्र वराळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झाल्यामुळं ते पटत नाही आणि सासू सासरे आणि नंदा यांना मात्र पटतं. आई वडिलांनी एकुलते एक असल्यामुळे जोडव्या इतक्या मोठ्या दिल्या की त्या पायात जायला तयार नाही. मग पायाला तेल लावून सासरच्यांनी ते घालण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः पायातली बोटं सुजली, पण जोडव्या काही मला घालून चालता येईना, मला बोलता येईना, पाय सुजायला लागले, एवढा त्रास माझ्या नवऱ्याला काही सहन झाला नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात तसं जे जे नको आहे आणि स्त्रीला ज्याच्यातनं त्रास होतो त्याचा त्याग करायला काहीच हरकत नाही, तुला जोडव्यांचा त्रास होतो तू काढ. आणि म्हणून त्यांनी जोडवे काढले आणि मला जोडव्या घालता कधीच आल्या नाहीत. एकतर जोडव्या जाड होत्या आणि माझ्या बोटांना त्रास होतोय, मात्र आईसाहेब मला जोडव्यांची प्रचंड इच्छा आहे पण नवऱ्यामुळे मला घालता येत नाही अशी तक्रार मात्र त्यांनी केली. रमाईंना ही तक्रार कळल्यानंतर रमाई हसल्या, त्याच्यावर रमाईने त्यांना उत्तर काही दिलं नाही. रमाई मुंबईला आल्यानंतर वराळे ज्यावेळेस मुंबईला रमाईंकडे बाबासाहेब आंबेडकरांकडे आले त्यावेळेस रमाईने एक पांढरी पुडी दिली. ही पांढरी पुडी काय आहे हे माहित नव्हतं, पण ते घेतल्यानंतर मात्र वराळेंनी घ्यायला तो नकार दिला की मी घेणार नाही आईसाहेब. त्यावेळेस मात्र रमाई म्हणाल्या की हे बघा
मास्तर हे मास्तरीनबाईंसाठी देत आहे. ते त्यांच्या मिसेस यांना मास्तरीनबाई म्हणायच्या, कारण मास्तराची बायको मास्तरीन या हिशोबानं. ही जोडवी घालायला त्यांना सांगा. तुम्ही आणि साहेब काय सुधारणा करायच्यात त्या करा, मी त्याच्या आड येणार नाही, पण बायकांच्या भावनांच्या मात्र आड येऊ नका. मला साहेब म्हणतात, तसं रमा तू हजारो देवांचे उपास करतेस, तुझ्या प्रकृतीवर त्याचा काय उपयोग होतो? भक्ती करतेस तरी ते देव काय येत नाही तुझ्या मदतीला? आपली आणि समाजाची दुःख दगडाचे देव दूर करू शकणार नाही. साहेब मला हे करू नको ते करू नको सांगतात, परंतु पतीबद्दल संसाराबद्दल काही स्त्रियांच्या भावना असतात आणि त्या तुटायला वेळ लागतो. तुम्ही आता ह्या जोडव्या त्यांना द्या. त्यांना जेव्हा काढायच्या असतील, जेव्हा हे नको हे त्यांना पटेल, तेव्हा ते स्वतःहून काढतील. त्यामुळे आता मात्र या जोडव्या घेऊन जा, असं रमाई आदेश देत घेऊन जातात. तुमचा आदेश म्हणून ते घेऊन जातात आणि ज्यावेळेस देतात त्या जोडव्या घेतल्यानंतर राधाताई या प्रचंड रडायला लागतात, कारण त्यांचं जोडव्यांमध्ये असणारी भावनिकता ही त्यांनी आईसाहेबांकडे व्यक्त केली होती, ती कोणाला समजत नव्हती. ते घेतात, घालतात आणि नकळत त्यांचे अश्रू पडतात. जोडव्या न घालणं याला जरी पुरुष आणि सगळेजण प्रबोधन करत असले तरी सुद्धा बाईच्या मनातून ते निघणं हे महत्वाचं आहे. हे मात्र रमाईनं इथं कृतीतून सांगितलं. याच राधाताईंनी एकदा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करत असताना मात्र रोज दोघा तिघांचा स्वयंपाक करायचा. आणि आता रमाईंचं सगळं बिराड आलेलं आहे, म्हणजे जाऊ आलेला आहे, त्यांचा शंकर भाऊ आलेला आहे, त्याची बायको, त्याची लेकरं, बहीण आलेली आहे. आणि आता या सगळ्यांचा स्वयंपाक कसा करायचा याचा अंदाज मात्र राधाताईंना येत नाही. आणि मग या राधाताईंनी स्वयंपाक केलेला तो जरा जास्त होतो. आता हे सांगायचं कशाला आणि कोणाला सांगायचं? आता रमाईंना तर काय वाटेल असं त्यांना वाटतं. त्यावेळेस रमाई सहज किचनमध्ये येतात, नजर टाकतात आणि त्यांना सांगतात की गृहिणीचे प्रश्न गृहिणींना समजतात, त्यामुळं तुम्ही मला काही वेगळं समजू नका. शिळं राहिलंय तर ते टाकून द्यायचं नाही. शिळं राहिलेलं अन्न टाकून देणं मला आवडत नाही. अन्न वाया घालवण्यापेक्षा या अन्नासाठी आपण वाईट वेळ काढतो आणि या अन्नाची किंमत मला आहे. मी कोण आहे, बाबासाहेब आंबेडकरांची बायको आणि शिळं खात नाही असं समजू नका. या राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या अन्नातनं दुसऱ्याला देणं आता शक्य नाहीये, कारण त्या गावात वस्ती तिथं दूर कोणी नव्हतं. त्यामुळे कोणाला घरात देणं आणि कोणी दुसरं खाईल असा हा पर्याय नव्हता त्यांच्याकडे. मग काय ह्यातनं पर्याय काढला तर शिळ्या आणण्यापासून नवं काहीतरी करता येईल का हे आपण बघूया आणि तसा पदार्थ बनवूया. बाबासाहेब आंबेडकर दादरला ज्यावेळेस घर घेतात त्यावेळेस दादरला घर घेत असताना सगळ्यांना माहिती परिस्थिती कशी होती. दादरचं घर घेत असताना राजगृहाचं प्रचंड त्यांना हाल झालेले आहेत. पण हे हाल होत असताना सुद्धा रमाईनी स्वतःचे दागिने विकले आणि दागिने विकल्यानंतर तरी सुद्धा घर बांधणं शक्य होत नव्हतं. लोन काही मिळत नव्हतं आणि अर्धच घर बांधणं, पैशाच्या कमतरतेमुळे घर बांधण्याचे सगळे म्हणजे हे नको ते नको, पैसे कसे वाचतील, पैसे कसे उभं राहतील, असं बाबासाहेब आंबेडकरांचं रोज चालायचं. आता हे सगळं करत असताना रमाबाईंना स्वतःची काही दागिने होती, ती दागिने त्यांनी त्यांच्या सुनांना द्यावी म्हणून ठेवली होती. सोन्यामध्ये त्यांना अजिबात आवड होती असं काही नव्हतं आणि फार हौस होती असंही नव्हतं, कारण परिस्थितीची जाणीव होती. रमाबाईंचे दागिने आणि त्यांच्या जावेचे दागिने लक्ष्मीबाईंचे हे सारखेच होते. पण तरी सुद्धा आता दागिने कोणाचे घ्यायचे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जावेचे त्यांच्या म्हणजे लक्ष्मीबाईंचे दागिने घ्यायचं टाळलं आणि रमाईंचे दागिने घेतले. दागिने मोडले. दागिने मोडल्यानंतर उभं राहिलेलं अर्ध राजगृह जे होतं ते घेऊन दाखवायला धारवाडमधून सगळे राधाताई आणि त्यांचं सगळं कुटुंब आल्यानंतर ते घेऊन गेले. ते घेऊन गेल्यानंतर रमाई म्हणतात, माणसाला सगळ्याची सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आपल्याकडे पैसा नाही याचा विचारच अखंड अविरत विचार करत अभ्यास करणाऱ्या साहेबांनी कधी केलाच नव्हता. घराबद्दलचे त्यांचे विचार मात्र वेगळे आहेत. त्यांच्यासाठी सगळं काही या घरामध्ये महत्वाची आहे ती त्यांची पुस्तकं. त्यामुळं यावेळेस दागिन्यांवर माझ्या पाळी आली, मला काही हरकत नाही. माझ्या सुना घालतील म्हणूनच ठेवलं होतं, हरकत नाहीये मला. पण काय तर काय, मोती पोवळं विकली आणि पपई आणली अशी माझी गत झालेली आहे. पण मला या सगळ्यामध्ये आनंद आहे. दादरला हे सगळं अर्ध बांधकाम बघितल्यानंतर घरी येतात. घरी आल्यानंतर रमाई लक्ष्मीबाई घरी असतात, कारण रमाई या सगळ्यांना पाहुण्यांना घेऊन गेलेले असतात. लक्ष्मीबाई घरी पुरणपोळी वगैरे करण्याची तयारीमध्ये असतात. जात असताना पुरणपोळीचं जेवण स्वतः आम्ही करणार असं धारवाडी पद्धतीनं हे राधाताईंनी सांगितलेलं होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे कटाची आमटी करायची असेल तर पुरणाची जी डाळीतली पाणी असतं ते आपण ठेवतो, मात्र किचन वट्टा जसा सगळं झाल्यावर आपण स्वच्छ करतो तशा पद्धतीनं लक्ष्मीबाई स्वच्छ करायला गेल्या आणि डाळीतलं पाणी पुरणपोळीचं सगळं फेकून दिलं. आल्यानंतर कटाची आमटी करायला गेल्या, मात्र कटाची आमटी करायला पाणी नाही हे लक्षात आलं. लक्ष्मीबाईंनी टाकलेलं आहे. त्यावेळेस रमाईंचाही चेहरा पडला आणि धारवाडच्या आलेल्या राधाताईंचाही चेहरा पडला. आता बाबासाहेब आंबेडकरांना काय खायला द्यायचं? बाबासाहेब आंबेडकरांना पुरणाची पोळी आवडत नव्हती आणि ते खात नव्हते. अशा वेळेस माशाचं कालवण, माशाचे सगळे पदार्थ करून त्यांना वाढले आणि शेजारी मात्र 2 पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या, कारण कटाची आमटी करायला काही राहिलं नाही. अशा वेळेस बाबासाहेब आंबेडकर हसत म्हणतात, काय मग तुम्ही काय माझ्यासाठी 2 ताटे ठेवलेत? त्यावेळेस रमाई हसत म्हणतात की मला माहितीये तुम्हाला पुरणपोळी आवडत नाही, मात्र राधाताईंनी बनवलंय म्हणून त्या ठेवलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर त्या अन्नाचा मान ठेवतात, जरी आवडत नसलं तरी खातात आणि मग म्हणतात, अरे पुरणपोळ्या तर खूप चांगल्या झालेल्या आहेत आणि मग का बरं 2च? बाकीचं आमटी वगैरे का नाही केलं?
हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या चर्चेमध्ये सहभागी होतात. त्यावेळेस रमाईंच्या या चर्चेमध्ये एक वाक्य येतं की आम्ही कोकणी हो, आम्हाला ह्या गोष्टी येत नाही. धारवाडची मेथीची भाजी आणि भाकरी ही रमाईंची आवडती होती आणि ते राधाताईंच्या आवडीचं हातचं असायचं, ते रमाई खायच्या. पण हे सगळं धारवाडचं आहे, आम्ही कोकणी, आम्हाला हे येत नाही, असं ज्यावेळेस रमाईंकडे उत्तर आलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर सांगतात, दोन स्त्रिया ज्यावेळेस एकत्र येतात, तुम्ही ज्यावेळेस चर्चा करता त्यावेळेस कोकणी असू दे नाही तर कुणी असू दे, एकमेकींचं गोष्टी समजून घ्यायला आणि एकमेकींकडून स्वयंपाकाच्या रेसिपी एकमेकींकडून शिकायला काहीच हरकत नाही. शिका की, हरकत काय, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि रमाई सुद्धा आनंदानं शिकतात. याचा अर्थ तुम्ही आणि आम्ही जसं आज विचारांची देवाणघेवाण करतो तशी पाककलेची, वेशभूषेची, अगदी चांगल्या वाईट गुणांची सुद्धा, इव्हन कार्यकर्ता नवरा असला तर कार्यकर्त्याच्या बायकोचे होणारे हाल, म्हणजे वराळे मामांच्या कामाबरोबर त्यांच्या बायकोची असणारी घुसमट ही सुद्धा रमाई समजून घेतात, त्याला त्या सपोर्ट करतात. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. रमाईंना माहिती होतं की सारखंच येणं जाणं धारवाडला होतं, धारवाडचं कुटुंब इकडे येत होतं. त्यामुळे रमाईने एक दिवस बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर पाठवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी पुडक्यात आणलं आणि ते मात्र रमाईंच्या हातात दिलं. रमाईंच्या पुडक्यामध्ये हे काय आहे हे मात्र काही केल्या कळेना. राधाताईंना बोलवलं आणि त्यांना हे घ्या म्हणून सांगितलं. बाबासाहेबांनी आणलेल्या पुडक्यात नेमकं काय असेल हे मात्र कौतुक होतं सगळ्यांना. पाहिलं तर आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःहून त्यावेळेस पुडकं उघडल्यानंतर साडी आणली होती आणि ब्लाऊज पीस होता. यावेळेस रमाई उंच असं मोठं कुंकू लावायच्या, कोकणी पद्धतीनं असा पदर घेणं आणि केसात फुल सुद्धा स्वतः त्यांनी राधाताईंच्या माळलं. म्हणजे एका कार्यकर्त्याच्या बायकोला आपल्या हातानं केसात फुले खोवली हे पाहून स्वतः राधाताई डोळ्यानं रडायला लागल्या की रमाई इतक्या माझ्यासाठी करतील, या इतक्या मोठ्या आहेत. की रमाई जेव्हा धारवाडला आल्या होत्या, धारवाडचं घर फार छोटं असायचं यांचं आणि यांना वाईट वाटायचं की आता हे आम्ही आमच्याकडे आले तर यांना कुठं ठेवायचं, तर त्यांची सोय ते वेगळ्या ठिकाणी करायचे. मग रमाईंच्या लक्षात आलं की आम्हाला तिथून ते जेवण आणतात, खायला आणतात, सगळं तिकडून प्रवासामध्ये यांचा वेळ चाललाय, आम्ही काय माणसं नाहीत का. ते म्हणाले मला तुमचं घरच पाहिजे. त्यावेळेस ते दोघं नवरा बायको एकदम ओशाळले की कसं काय माझ्या घरी घेऊन जायचं, आमचं घर तर गरीबाचं आहे, लहान आहे, एकच खोली आहे. त्यावेळेस रमाई म्हणाले जशा तुम्ही आहात तशीच मी आहे, मीही माणूस आणि तुम्ही माणूस, आपण एका घरात राहायचं. आणि रमाई ते सगळ्यात थाटमाट सोडतात आणि आपलं सगळं बिराड सगळे कुटुंबातले घेऊन त्यांच्या घरी जातात आणि एका खोलीत राहतात. मग दरवाजात असणाऱ्या अंगणामध्ये स्वतः वराळे जातात आणि काठ्या वगैरे घेऊन एक शेड तयार करतात. तिथं पुरुष मंडळी झोपतात आणि महिला आज झोपतात. रमाई म्हणतात आम्ही तुमच्यातले आहोत. मला वाटतं आत्ताच्या कार्यकर्ता आणि नेतेपणातनं आपण जगणारे सगळे जे थोडं काही प्रगती केली तर आपल्याला गर्व येतो. हे उदाहरण खूप महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची बायको आली म्हणून तिथे सगळ्यांना बातमी पोहोचली होती, लोक दुरून दुरून बघायला येत होते. पण माता रमाई अतिशय साध्या सरळ, मी म्हणजे काही मोठी नाही असं म्हणत जगत होत्या आणि तिथे राहत होत्या. स्वतः जे त्यांना साडी दिली त्या साडीचं वर्णन करत असताना आई सभाईने दिलेली मला जरी पातळ म्हणजे नऊवारी होती, शेवाळी रंगाची होती, सोबत चिकनचा पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज होता, ही भेट माझ्यासाठी अमोल ठेवा आहे म्हणून मी ती कायम जपली. अशा पद्धतीनं ते सांगतात. मला इथं कौतुक याचं वाटतं की रमाई सगळ्या गोष्टी करत असताना कार्यकर्त्यांच्या बायकांची मनं सुद्धा जपत होत्या, त्यांना उभं करत होत्या. नेतृत्व गुण हा सुद्धा रमाईंमध्ये इथं होता. हे या सगळ्यातनं दिसतं. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना रमाई समजून घ्यायला पाहिजे आणि रमाई समजून घेत असताना बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला पाहिजे. कारण या दोघांच्या विचारांची गोष्ट ही अतिशय बॅलन्स आहे आणि ही बॅलन्स समविचारी असणारी संसाराची गाडी आणि समाजामध्ये काम करत असताना आदर्श आपण कशा पद्धतीने उभं नकळत राहिलोय हे रमाईन बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळात कळलंही नसेल की त्यांचा तो आदर्श कित्येक शतकं कित्येक वर्ष गेले तरी आज आपल्याला लागू होतो. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना कधी अडथळा होऊ न शकलेल्या अशा रमाई आहेत. म्हणजे रमाईंना बाबासाहेब आंबेडकरांना पैसे नव्हते तर त्यावेळेस रमाईंनी स्वतःचे दागिने, स्वतःचं मन, स्वतःच्या भावना सगळ्या बाजूला ठेवल्यात, पण शिक्षणासाठी पैसे उभे केलेले आहेत. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःपेक्षा पुस्तकांवर प्रेम होतं. बाबासाहेब आंबेडकर होडीनं प्रवास करत होते आणि परदेशातनं बाबासाहेब आंबेडकर येणार, सगळीकडे आनंदी आनंद होता, सगळे आनंदानं उभे राहिलेले होते. पण या सगळ्या स्वागताला उभं राहत असतानाच ज्या बोटीनं बाबासाहेब आंबेडकर येणार ती बोट बुडाल्याची बातमी सगळीकडे पसरली. बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं हे सगळ्यांना कळलं. मात्र रमाई काही केल्या ऍक्सेप्ट करायला तयार नव्हत्या. रमाई म्हणाल्या माझा नवरा मरूच शकत नाही, कारण त्यांना खूप मोठी कामं करायची आहेत. एवढं सहज माझ्या नवऱ्याला मरण येणार नाही आणि त्यांची खूप कामं राहिलेली आहेत. माझा नवरा जिवंत आहे, माझी खात्री आहे. कार्यकर्ते सगळी खोळंबली होती, दरवाजामध्ये बसली होती आणि जी बोट आहे त्या बोटीचं तिकीट किंवा काय ते सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. बोट बुडाल्याची बातमी खरी होती. पहाटेची वेळ होते आणि बाबासाहेब आंबेडकर जिवंत परत येतात. रमाई मात्र आनंदानं डोळे भरून सगळे कार्यकर्ते डोळ्यातल्या अश्रूंना बांध देत बाबासाहेब आंबेडकरांना टकलवून बघत असतात. रमाई त्यांना जेवायला वाटतात. त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचे डोळे पाणावलेले होते. रमाईना कळत नाही माझा नवरा मेलेला आहे ही बातमी आत्ता काही क्षणात आमच्यापर्यंत पोहोचली आणि त्यातनं नवरा जिवंत आहे हा एवढा आनंद असताना बाबासाहेब आंबेडकर का रडतायत.
रमाई मात्र थोड्या नर्वस होतात आणि त्यावेळेस मात्र बाबासाहेब आंबेडकर सांगतात, बोट बुडाल्याचं खरंय रामू, पण जी बोट बुडाली त्याच्यामध्ये बोटीचं तिकीट महाग आहे आणि या महाग तिकिटात बसण्याची माझी स्वतःची पात्रता नाही, ते बसण्याची पात्रता माझ्या पुस्तकांची आहे. म्हणून मी त्या बोटीनं पुढं माझी पुस्तकं पाठवली आणि मी हलक्या बोटीनं येत होतो. माझी हलकी बोट बुडाली असती तरी चाललं असतं, मी गेलो असतो तरी चाललं असतं, पण माझी पुस्तकं जाता कामा नये आणि माझी पुस्तकं गेलीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर स्वतःचा जीव वाचला म्हणून आनंद मानणारे नव्हते, तर पुस्तकं गेली त्याचं दुःख करणारे होते. रमाईंना बाबासाहेब आंबेडकरांची गरज, विचार आणि दूरदृष्टी समजत होती. म्हणून रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस धीर दिला की नवं ग्रंथालय, नवं आयुष्य आपण उभं करू की ज्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकांना जागा असेल. आणि त्यातलं राजगृह निर्माण झालं. राजगृह हे सांगत असतानाच आताच मी बाबासाहेब आंबेडकरांचा संसार वगैरे सगळं सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे मुंबईला आहे, परळला 2 खोल्यांचं. आणि त्या 2 खोल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर 22 वर्ष राहिले. हे 22 वर्ष राहिले मी याच्यासाठी सांगते की याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर राजगृहाला शिफ्ट झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. या 2 खोल्यामध्ये आत्ताच्या जर काळात जर तुम्ही पाहिलं तर एकामध्ये शिर्के म्हणून आणि एकामध्ये खैरे म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असणारे, त्यांची पुढची पिढी 3री 4थी आता तिथं राहताना दिसते. या जर परळच्या तुम्ही घराला जर भेट दिली तर तुमच्या लक्षात असेल ऐतिहासिक इमारत म्हणून याची नोंद झालेली आहे, याबद्दल घोषणा झालेली आहे. ठाकरे सरकार होतं त्यावेळेस ही घोषणा झालेली आहे. याचा बोर्ड सुद्धा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या या घरी 2ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर 2 खोल्या आहेत, त्याच्यामध्ये माणसं राहतात सगळी. म्हणजे तुम्हाला चाळी किंवा कसं त्यांचं जग असेल, 22 वर्ष कसे एवढ्या छोट्या घरात बाबासाहेब आंबेडकर राहिले. 2 समोरासमोर खोल्या, त्यातली एक खोली अभ्यासाला होती आणि एक खोली सगळं कुटुंब राहायचं. आणि बाबासाहेब आंबेडकर तिथेच दामोदर हॉल जवळ होता, तिथे जास्त अभ्यासाला जायचे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आत्ताची वस्तुस्थिती मला याच्यामध्ये सांगायचं आहे की ऐतिहासिक इमारत म्हणून जाहीर केलेली आहे आणि ऐतिहासिक इमारतीमध्ये जी काही लोक राहणार आहे त्यांचं स्थलांतर करण्याचं असा मुद्दा आहे. आणि हा स्थलांतर करून हा ऐतिहासिक वास्तू म्हणून गणना करावी आणि गणना आहे. तर मग या सगळी लोक जी काही तिथं राहत आहेत ती स्वतःहून स्थलांतरित व्हायला, त्यांना पर्यायानं जागा दिली तर तिथं जायला तयार आहेत. आणि ऐतिहासिक वास्तू आहे हे डिक्लेअर करून सुद्धा त्याचा पाठपुरावा नंतर झालेला आपल्याला दिसत नाही. आणि त्या लोकांची तशी मागणी आहे, त्याचा पुरावा म्हणून व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. तोही मी तुम्हाला, जर कोणी याच्यामध्ये आपण सगळे मिळून जर काम करत असून पुरावा म्हणून हवा असेल तर तोही मी तुम्हाला देऊ शकते की तिथल्या लोकांची एकी आहे. ही ऐतिहासिक वास्तू आहे, बाबासाहेब आंबेडकर इथं स्वतः राहिलेत, आम्ही ही लोकांना पाहण्यासाठी देऊ इच्छितो आणि आम्ही स्थलांतर व्हायला तयार आहोत. मात्र याच्याकडे सरकारनं पाठ फिरवलेली आहे किंवा ह्याचा पाठपुरावा झालेला नाही. तर येणाऱ्या कालखंडात आज रमाईंची जयंती आहे, तर आपण रमाईंनी 22 वर्ष जिथे राहिलेले आहेत त्या घराचा आपण आता पाठपुरावा करत ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक स्मारक म्हणून त्याला मिळालेला दर्जा तो मिळवून देण्यासाठी आपण, सरकार कोणतंही असू दे, पण आपण या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी मात्र लढूया, हे मला इथे महत्वाचं वाटतं. कारण आपण लंडनच्या घरासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचा लंडनला सहवास फार इतक्या वर्ष नव्हता, पण त्या घरासाठी आपण लढलो आणि ते घर आपल्याकडे आहे. पण जर लंडनचं घर आहे तर हे जर ऐतिहासिक घर आहे तर हे सगळ्यांना कळलं, सगळ्यांना पाहता आलं तर फार विशेष आहे. आताही जे कुटुंब तिथं राहतं ते 6 डिसेंबर 14 एप्रिल अशा ठिकाणी प्रत्येक आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते पाहायला घर देतात. हा सुद्धा त्यांचा मोठेपणा आहे की ते सगळं नोकरी वगैरे करून, कितीही घरातली माणसं कुठेही असतील तरी ते जशा अवस्थेत घर असेल ते घर आपल्याला दाखवतात, हो हे ऐतिहासिक आहे. मला वाटतं हे त्यांचं जसं आहे तसं अनेक लोक सुद्धा आहेत की जे सकाळ झाली की लोक राहणारी आहेत त्यांना आपण न उठवता वरांड्यामध्ये झोपतात की बाबासाहेब आंबेडकर 22 वर्ष रमाईंबरोबर इथं राहिलेले, हा त्यांचा संसार केलेला, इथं ते वावरलेत म्हणून तिथे दरवाज्यात जिन्यामध्ये लोक झोपतात आणि सकाळ झाली की ते घर कसं आहे हे उत्सुकतेनं बघतात. मला वाटतं त्याचं जर स्मारक झालं आणि ऐतिहासिक वास्तू म्हणून तशी जर गणना आहेच, पण ते जर लवकरात लवकर जर सगळ्यांना अवेलेबल झालं तर सगळ्यांच्या मागण्या सुद्धा पूर्ण होतील आणि सगळ्यांना ते पाहता येतील. ते प्रेरणास्थान असेल आपल्या सगळ्यांचं, आता आहेच, पण ज्यांना बघायचंय त्यांच्यासाठी तसं ते बघता येईल हे मला सांगणं महत्वाचं आहे. जाताना एवढंच सांगते, रमाईंना आता प्रत्यक्ष पाहिलेल्या मी आजींना भेटले ज्या कोकणाच्या आहेत आणि त्या कोकणाच्या आजी बोलता बोलता मला सांगितलं की मी 5-6 वर्षाची असताना मी रमाईंना पाहिलं, रमाई आल्या आणि रमाई आल्यानंतर सगळीकडे आनंद होत्या की रमाई कशा दिसतात काय. आणि मी रमाईंकडे गेले, लोक रमाईंचे पाया पडत होते. रमाईंच्या पाया पडत असताना रमाईंना मात्र ते आवडलं नाही. रमाई हातात हात सगळ्या बायकांचे पायाला घेतलेले असे घेत होत्या आणि सगळ्यांना सांगत होत्या, फक्त हातात हात द्या, पाया पडू नका, मला पाया पडलेले आवडत नाही. कुठल्याही बाईच्या आणि पुरुषांच्या पाया पडून रमाई घेत नव्हत्या. सांगण्याचं तात्पर्य, आज आपण देवपण देतोय माणसांना आणि माणसांना देवपण दिलं तर आपण तसं काही वागू शकत नाही. ते देव होते, त्यांचं झालं, आपलं वेगळं असं म्हणून आपण पाठ फिरवायला मोकळे. अशा पद्धतीनं रमाईनं माणसासारखं वागावं आणि माणूस किती चांगल्या पद्धतीनं वेगळा बदलू शकतो हे रमाईनं सांगितलं, हे मला विशेष वाटतं. त्याचबरोबर रमाई समजून घेत असताना रमाई भाषणं करणारी,
रमाई, लढणारी रमाई, अगदी परखडपणे उत्तर देणारी रमाई, नवऱ्याला साथ देणारी, भावना असताना सुद्धा स्वतःच्या मारून कणखर असणारी स्त्री त्यागमूर्ती आहेच, पण तिचे अनेक पैलू आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. रमाईंवर अभंग लिहिलेले आहेत आणि 1965ला औरंगाबादला जो रमाईंचा अभंग आहे रमाईंवर, तो मी फक्त वाचून दाखवते आणि मग आपली रजा घेते. रमाईंवर अभंग बळवंत हणमंत वराळेंनी 8 फेब्रुवारी 1965ला केलेला आहे. मायेची माऊली कृपेची सावली, धन्य जगी झाली रमादेवी, अंतरी निर्मळ वाचेची रसाळ, निश्चयाचे बळ सदा अंगी, संसाराची धुरा आनंदे वाहिली, कष्ट नाही झाली कधी काळी, सद्गुणांची खाणं कर्तव्यांची रास, लाभली आम्हास रमाबाई, सोज्वळती मूर्ती आम्ही रमाबाई, गर्व मुळी नाही वैभवाचा. असे रमाईंवर अभंग आहे. मला वाटतं रमाईंवर अभंग असल्याचा पुरावा सुद्धा आपल्याकडे असा इतिहासामध्ये आहे. रमाई तू आमची आई, शोषितांच्या पायी तू पोळत राहिलीस ठाई ठाई, निरदुबळ्यांची झाली समावली आणि प्रज्ञा सूर्याची झाली सावली. रमाई, आजच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांमध्ये रमाईंचे गुण आम्ही प्रत्यक्ष अवलंब करत, पायावर डोकं ठेवत जगणारा अनेक जण दिसतात, पण आम्ही पायावर पाऊल ठेवून ती चांगली गुणं आम्हा प्रत्येकामध्ये येऊन आम्हीही तितक्या चांगल्या पद्धतीनं सामाजिक काम, कुटुंब आणि सगळ्या पद्धतीनं माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करू आणि माणसासाठी, क्रांतीसाठी हा लढा असाच अविरत करत राहू अशी एक आशा व्यक्त करते तुम्हा सगळ्यांच्या वतीनं. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपली रजा घेत असताना पुन्हा एकदा माता रमाईला वंदन करते. बहुजन संघटक पेजचं आभार मला बोलवल्याबद्दल, संधी दिल्याबद्दल. आणि पेजचं या खरंच कौतुक. कोविडपासून सतत रोज एक सिरीज चालू ठेवणं हे सोपं नाही. बहुजन संघटक पेजचे माध्यमातून अनेक वक्ते जोडले गेले, अनेक विचार देशभरापर्यंत, देशाच्या बाहेर पोहोचतायत. या सगळ्याचं श्रेय अहोरात्र कष्ट करणाऱ्या आपल्या सगळ्या टीमला आहे. आणि ही आपली टीम आहे, आपण सगळे एक आहोत. त्यामुळं असंच एकत्र राहून वेगवेगळ्या विचारांचे असलो तरी आपला मूळ विचार हा आपला एक आहे. एकत्र येऊया आणि एकीनं निळ्या झेंड्यावर तुकड्यामध्ये हक्क गाजवण्यापेक्षा अख्खे आपण एक येऊया आणि एकतेनं लढूया. आपला लढा एकतेनं जर लढलो तर फार सोपा जाईल. तुकड्यात विभागलो तर त्याला फार वेळ जाईल आणि पुन्हा मग आपली अधोगतीकडे जाण्याची जी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा नव्हती तशा पद्धतीनं आपण जातोय आणि तो मार्ग आपण बदलूया. रमाईंना अभिवादन करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे प्रामाणिकपणे नेण्याचा आशावाद व्यक्त करते आणि पुन्हा एकदा रमाईंना वंदन करते. जय ज्योती, जय भीम. धन्यवाद.